आईबाप जन्म देतात, मोठं करतात. त्याच घरात येण्यापासून ज्यावेळेस आईबापांना आपण परावृत्त करतो, त्यांच्या विरोधात गरळ ओकतो आणि मग आपण काहीतरी चांगलं केल्याचा आव आणतो, दुःख होतं. म्हणून सुलभाताई, तुम्ही ज्या बोललात की जिवंतपणी तुम्ही ह्या सगळे संपवायला पाहिजे होतं, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. अत्यंत वेदना झालेल्या आहेत दादा गेल्याने. जर राष्ट्रवादी सत्तेत नसती तर ही सीमा साळवे घडलीच नसती. दादा लोकनेते नसते, या शहराचे पालकमंत्री नसते, तर सीमा साळवे घडली नसती. विरोधी पक्षाचा नेता कसा असावा, तर तो दादासारखा असलं पाहिजे. तेवढं मन मोठं ठेवता आलं पाहिजे. आणि तेवढं मन जर तुमचं मोठं नसेल तर तुम्ही किती मोठे झाला तर तुम्ही किती कोते आहात हे लक्षात येतं. आणि म्हणून दादांसारखं मोठं होणं कुणालाही शक्यच नाही आहे. ते आज सृष्टी उभारण्याचं जे काही मी आत्ता वाचलंय, अभिनंदन आहे. अभिनंदन कुणाचं करू? दादांनीच ही महापालिका घडवलेली आहे. समोर बसलेले महेश दादा आहेत, तुम्हालाही दादांनीच घडवलेलं आहे. समोर बसलेले विलास लांडे पाटील आहेत, तुम्हालाही महेश दादांनीच घडवलेलं आहे. राजू, तुलाही महेश दादांनी घडवलं आहे. शंकर शेठ, तुम्हालाही महेश दादांनी दादांनी घडवलेलं आहे. स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगतापांना पण दादांनीच घडवलेलं आहे. त्यामुळे अजित पर्व, सृष्टी करताना इथं बसलेला राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता, एकही स्वाभिमानी कार्यकर्ता कुणाचाही आभार मानू नका. कारण ही महापालिका घडवण्यात त्यांचाच मोठा हात आहे. आणि म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहणं, त्यांची सृष्टी उभी करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. वाईट वाटून घेऊ नका महेश दादा, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. यासाठी म्हणेन, कारण का तुम्हाला जे घडवलं ना, तुम्हाला जे डेअरिंग दिलं ना, ते याच दादांनी दिलं होतं. मला 2014चे तुम्ही महेश दादा आठवतायत, त्या पायऱ्यांवरती उभं असणारे. आणि विलास लांडे पाटलांच्या समोर तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला विचारलं, खरंच तुम्ही फॉर्म भरणार आहात का? तुम्हाला येणारा काळ ठरवल. तुम्ही लढवई झालात ते दादांमुळेच झालात. त्यामुळे तुम्ही कधीच विसरू नका. जसं सुलभाताई म्हटल्यात की त्यांचं जेवढं मन मोठं होतं, महेश दादा तुम्हाला एकच सांगेल, हरवणं खूप सोपं आहे. जिंकवून एखाद्याला हरवता आलं ना, तर ते पण करून बघा एकदा. नक्की तुमची मी मनापासून आभारी राहीन, खरंच मनापासून आभारी राहीन दादा. तुम्ही खूप चांगले कार्यकर्ते आहात. आत्ता मात्र तुमच्यात खूप बदल झालेला आहे. फक्त राजकारण करत असताना शब्द मात्र नेहमी सांभाळून वापरायचे असतात. ज्यावेळेस तुमचे शब्द घरंगळत होते, दुःख होत होतं दादा, दादांना तुम्ही अशा भाषेत नाही बोलायला पाहिजे होतं म्हणून वाईट वाटत होतं. पण एकदा माणसाला सत्ता आणायची नशा चढली की माणसं थोडीशी वेगळ्या वाटेने जातात. तुम्ही